आजी माझी खेळाडू मुंबईवरून स्पेशल बनवले. बस खेळावरून आपल्याला नक्कीच सांघिक खेळ चांगला पाहायला मिळेल असं वाटतंय. आणि वाघजाईच्या संख्यामध्ये प्रशिक्षक म्हणून लावले ओंकार पातेरे. पहिल्याच पकडीमध्ये आम्हाला समजलं आपली प्रशिक्षक कशी किती प्रकारे चांगले आहे. नक्कीच साजेसा खेळ झाला पाहिजे. समोरचा संघ हा खूप ग्राउंड आहे. माळवासी संघ आपला खेळ नक्कीच चांगला प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल. माळवासी कडून चढाई घेऊन येतो हा 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. पातेरेवाडीमध्ये रोषासारखे सारखे नामांकित खेळाडू अजूनपर्यंत चांगला खेळ दाखवणारे आपल्याला पाहायला मिळतीलच. परत आपल्या तंबूत कोणताही खाता खोललेला नाहीये. पातेरेवाडी संघाकडून हा छोटासा खेळाडू चढाई घेऊन येतोय. लवेश पातेरे याच्यासाठी बक्षीस आलेला आहे. विशाल माहीन याच्याकडून 5 पॉईंट आणले तर 500 रुपये. पॉईंटची गरज आहे. हातपाय सांभाळून काम करावं. उद्या आपल्याला कामाला जायला पाहिजे. माळवाशी करून आणि रोशन पात्रे याच्यासाठी 500 रुपये. 3 पॉईंट आणले तर झाली पकड. दादा सांभाळून आपल्याला खेळ दाखवायचा आहे. अजून अरे वाघजाईकडून फर्रेट 6 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू फर्रेट घेऊन येते. होम ग्राउंड मध्ये खेळणारा वाशी संघ नामांकित संघ आहे. नाव लौकिक संघ आहे. पंचकृषीमध्ये रोशन सारखे खेळाडू यामध्ये नाव लौकिक करून आपला संघ पंचकृषीमध्ये नामांकित केलाय. मालवासी संघ त्या हिशोबानं क संघ आज खेळतोय. नक्कीच आपल्या माळवाशीमध्ये तयार खेळाडू आहे. पकडीसाठी 500 रुपये दादा नाही आहेत. आपल्याला रेडसाठी 500 रुपये आहेत. अति घाई करू नये. नक्कीच चांगला खेळ आहे आपला. पडझड होते. पातेरेवाडी संघाची 3-1 ची लढत चालली. प्रणय वाजता दादा पाय पकडायचे आपल्याला. वाशी संघामध्ये आयकॉन प्लेअर आहे प्रणव वास्कर. याची चढाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 24 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू हा वाशी संघाचा. निदान रेषा पार केले. कोणताही पॉईंट न घेता परत आपल्या तबूत प्रणय वास्कर याच्यासाठी बक्षीस आले. 2 पॉईंट आणले तर अक्षय चव्हाण याच्याकडून 500 रुपये. रेड साठीचा नक्की दादा पॉईंट टिपलेला आहे. पंचाने निर्णय दिलाय. खेळाडू बाद करा नंतर भांडायचं. पंचांनी निर्णय दिलाय अंतिम. वाशी संघाकडून धारदार अशी बक्षीस आलेले. सगळ्यांना नोंद असावी. त्या हिशोबाने खेळ केला. कारण गेल्याच सामन्याचं बक्षीस फुकट गेलेलं आहे. अरे वाशीकडून फर्रेट घेऊन येतोय. 24 नंबर जर्सी प्रदान केला. 1-2-2 ची साखळी सहज टिपलेला आहे खेळाडू. मला वाटतं पातेरी संघाकडून वॉर्मअप थोडासा कमी झालाय. 4 नंबर जर्सी केलेला छोटासा खेळाडू पातेरवाडी संघाकडून. गडी टिपण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि दादा असफल आहे. लागलेला नाही. लागलं तर नक्कीच तो होय म्हणणार.
पकड पकड गिरकी मारले परंतु असं पण झालं. पष्टी घेतले माळवाशीकडून दादा हुकमी टच कर. हुकमी टच झाली पाहिजे. दाद मारण्याचं अपीलच झाली नाही पाहिजे. नक्कीच कॉर्नरला टिपण्याचा प्रयत्न कर. चान्स आहे तुला गोल्डन चान्स. रायडर कॉर्नर 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 आपलं संपलं. हा एक गोल्डन चान्स आहे पातेरवाडी संघाला. प्रणय वास्कर साठी बक्षीस आलेलं आहे. आयकॉन खेळाडू आहे वाशीवाडी संघाचा. टॅकल आणि रेड दोन्ही मध्ये तुम्ही पॉइंट घ्या. तुमच्यासाठी फिक्स बक्षीस 500 रुपये. प्रणय वास्कर आयकॉन खेळाडू कॉर्नरची भूमिका सांभाळत आहेत. तिकडे 500 रुपयाचं बक्षीस आहे दादा. त्या साईडला खोलवर जाऊ नकोस. परत आपल्या जमून टायमाव घेतलाय. ओंकारकीकडून चढाई घेऊन येतो. 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू भक्कम अशी सरळ दृष्टी लाभलेला. नक्कीच आपण भट्टी लावू शकतो. आणि दादा बोनस मार जमीन उकळायची नाही आपल्याला. दोन्ही संघासाठी दुसरा पुकार जयशंभू कसबा वर्सेस संघर्ष हातीव. दुसरा पुकार आता पाटणं बॉलिंग नाही द्यायची नाही तर 1 पॉइंट फुकटचा मिळेल. त्याला सांगतानाच सांग लवकर ये म्हणून. बघूया आयकॉन खेळाडू गेलाय. पॉइंट आणि डिफेंडिंग साठी काही घेऊन जा. तुला फुकट आहे. 500 रुपये मिळणार आहे. म्हणजे उद्याचा दिवस आपण आराम करू शकतो. नक्कीच पातेवाडीकडून. पातेवाडी हा संघाचा 4 नंबर जर्सी परिधान खेळाडू. 1-2-2 ची लावली साखळी लावली. ताकद आणि युक्ती नक्कीच खेळाडूकडे पाहायला मिळाली. त्याचा खेळ नक्कीच पाहिला. चला कसा हा पातेवाडीचा हा एका खेळाडू पाहतो. नक्कीच छोटी मूर्ती असते ना, ताकद नसेल तसेल नक्की युक्ती आहे. ओंकार पातेने तयार केलेला दिसतो. चांगला आहे चांगला. अरे वा वास आयकॉन खेळाडूला बाजी मारली. 500 रुपये वाचले. 500 रुपये वाचले. शबास. पातेवाडीने मोठं योगदान केलंय. 500 रुपये बचत खात्यात आले. समीर कांबळे सिलेंडर केले. लोक चढला. ऋषा मेघी संघाचा प्रतिनिधी आपण माईकशी संपर्क साधावा. अरे वा वा शाबास. त्याला उचलून घेऊन जा. अरे पकड झाली. सांघिक पकड महत्वाची आहे. दोन्ही संघ नवीन आहेत. खेळाचा अनुभव चांगला घेत आहेत. शेवटची 4 मिनिटं. 12-6 माळवाशी 12 पातेरेवाडी. 6 गुणांची आघाडी पातेरेवाडीकडे. टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच पुढे जिंकणार. यानंतरचा होणारा सामना जयशंभू कसबा वर्सेस संघर्ष हातीव. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. संघर्ष हातीव जयशंभू कसबा दोन्ही संघांनी तयार राहायचं. दादा त्याच्या कडेला जा. चालू होते काय मजा घ्यायची घेऊया आपण. वाशीकडून 2-2 ची साखळी लावले पातेरेवाडीकडून. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. तृतीयकालमध्ये मार्गदर्शन केलंय ओंकारने. चांगल्याच मार्गदर्शन असणार. ही गुणफलक नक्की टिकवायचा प्रयत्न करेल. खोलवर चढाई करतोय. ताकदीचा नक्की मेळ असेल. आणि परंतु सांघिक पकड पातेरेवाडी करून झाले आणि रेडरला बाद करतायत. रेडर बाद झालाय. शेवटची 3 मिनिटे.
जाधव सर घोषित करतायत नवीन चढाई घेऊन येतोय नवीन खेळाडू 8 नंबर जर्सी परिधान केला पातेरेवाडचा कॉर्नर टाइमपास अवलंब लावतायत गरजच आहे टाइमपासची आपली गुड फलक स्थिर ठेवण्यासाठी टाइमपास गरजेचा आहे परंतु वाशी संघाला कमबॅक करण्यासाठी नक्कीच ऐका खेळाडू चढाई घेऊन येतोय आता आपला चान्स गेलेला आहे मगाशी रेड मध्ये चान्स होता तरी पण चालू आहे गोल्डन चान्स चालू आहे 500 रुपये लागेल पॉइंट घेतला तर नक्की 500 रुपये मिळणार आपल्यासाठी फुल मार गरज आहे फुलची गरज आहे सुपर रेड मिळाल तर नक्कीच 500 एक्स्ट्रा मिळतील मार अजून फॉरवर्डची नाही दादा थांबला तर संपला स्पीड पाहिजे लास्ट 2 मिनिटं आमच्या सोबत समालोचक डोंगरे साहेब इथे उपस्थित होते सगळे सिंहासनावर पातळीवाडी संघ भावानं उठा आता बस त्याला मॉलिश नाही करायचं आपल्याला 4 नंबर फॉरवर्ड घेऊन येतो पॉइंटची गरज आहे दादा पॉइंट टिपला पाहिजे वाशी संघाला गार केलं पाहिजे मगाची रेड नक्कीच आपली प्रेरणास्थान ठरले प्रेक्षक आपल्यावर फिदा आहे नाही दादा या कॉर्नरला टिपला पाहिजे होता 500 बस रेडर शोधून काढला चढाई असावी तर महाराजासारखी गडी टिपण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे असा हा मालवाशीचा खेळाडू नक्कीच सर्व खेळाडू टिपण्याची गरज आहे आणि आपल्यामध्ये ताकद आहे जरा खोलवर चढाई करून दाखवा अरे दादा मॅच संपली